नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रियापद हा टॉपिक प्रश्नांच्या आधारे समजून घेणार आहोत. पण त्याआधी आपण क्रियापदांचे प्रकार पाहूया. तर या ठिकाणी बघा, क्रियापदाचे मुख्य प्रकार आहेत सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. आता सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा कर्माची गरज असते तेव्हा ते सकर्मक क्रियापद असतं. त्याच्यानंतर अकर्मक क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते किंवा क्रिया ही कर्त्यापाशीच थांबते, तेव्हा त्याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणतो. आता काही इतरही महत्त्वाचे प्रकार आहेत, ते म्हणजे शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि भावकर्तृक क्रियापद. आता शक्य क्रियापद म्हणजे काय, तर कर्त्याच्या अंगी सामर्थ्य किंवा शक्यता दर्शवते, त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो. त्याच्यानंतर प्रयोजक क्रियापद, कर्ता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून क्रिया करवून घेतो, त्याला आपण प्रयोजक क्रियापद असं म्हणतो. पुढचं आहे संयुक्त क्रियापद. यामध्ये धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद ही दोन्ही मिळून काय होतं, क्रियापद तयार होत असतं. त्याच्यानंतर भावकर्तृक क्रियापद, यामध्ये क्रियेचा मूळ भाव हा कर्ता मानला जातो, त्याला आपण भावकर्तृक क्रियापद असं म्हणतो. तर अशा प्रकारे हे तुम्हाला क्रियापदाचे प्रकार माहीत असायला पाहिजे. आता आपण पुढे प्रश्नांकडे जाऊया. आपला पहिला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, धातूला विविध प्रत्यय लागून अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन 4 धातू साधित. ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे. धातूला प्रत्यय लागून तयार झालेले शब्द जे वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत त्यांना आपण धातू साधिते किंवा कृदंते असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, वाक्यात क्रिया करणारा कोण असतो, तर वाक्यात क्रिया करणारा हा कर्ता असतो. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. वाक्यातील क्रिया जो पार पाडतो त्याला आपण कर्ता असं म्हणतो. कर्ता शोधण्यासाठी क्रियापदातील मूळ धातूला नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारावा लागतो, तेव्हा आपल्याला कर्ता भेटतो. तर हे तुमचे 2 प्रश्न झाले. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 3, त्याला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये कर्ता आहे थंडी. ऑप्शन 1 आपलं बरोबर आहे. वाजणारी काय, तर वाजणारी काय आहे, थंडी. त्यामुळे उत्तर आपलं काय येतं, वाजणारी काय विचारल्यावर थंडी येतं, म्हणून या वाक्यातील कर्ता काय असणार आहे, थंडी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, गवळी धार काढतो या वाक्यात कर्म ओळखायचं आहे. तर या ठिकाणी कर्म येणार आहे धार. आता याचं स्पष्टीकरण बघा, आपल्याला काय करायचं आहे, काढणारा कोण असा प्रश्न विचारायचा आहे. काढणारा कोण विचारल्यावर आपल्याला उत्तर काय येतं, गवळी. गवळी हा काय झाला, कर्ता झाला. आता काढण्याची क्रिया कोणावर घडते, तर धारेवर घडते, त्यामुळे ज्याच्यावर क्रिया घडते ते काय असतं, कर्म असतं. त्यामुळे या वाक्यामध्ये धार हे काय येणार आहे, कर्म येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5, ज्या क्रियापदांना 2 कर्म लागतात त्यांना काय म्हणतात, तर ज्या क्रियापदांना 2 कर्म लागतात त्यांना आपण द्विकर्मक क्रियापदे म्हणतो. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे, द्विकर्मक क्रियापदे. आता याचे स्पष्टीकरण बघा, ज्या वाक्यात क्रियेचा परिणाम 2 वेगवेगळ्या घटकांवर होतो तिथे 2 कर्मे असतात. उदाहरणार्थ बघा, आजीने नातीला गोष्ट सांगितली, या ठिकाणी 2 कर्मे आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, द्विकर्मक क्रियापदात प्रत्यक्ष कर्म हे डॅश डॅश असते, तर हे काय असतं, वस्तुवाचक असतं. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. द्विकर्मक वाक्यात प्रत्यक्ष कर्म हे बहुधा वस्तुवाचक असतं, उदाहरणार्थ आंबा, पैसे, गोष्ट अशा प्रकारचे. तर अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक किंवा प्राणीवाचक असतं, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, त्याने बैलाला मारले या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे, तर हे सकर्मक क्रियापदाचा प्रकार आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. मारण्याची क्रिया या ठिकाणी कोणावर घडलेली आहे, तर बैलावर घडलेली आहे. वाक्यात बैल हे काय आहे, कर्म असल्याने हे सकर्मक क्रियापद आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, तू जोरात धाव पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तू जोरात धाव या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. धावण्याची क्रिया कर्त्यावरच, म्हणजे कर्ता कोण आहे, तर तू हा कर्ता आहे. या ठिकाणी धावण्याची क्रिया ही कर्त्यावरच थांबते, ती क्रिया पुढे कोणावरही घडत नाही, त्यामुळे वाक्यात कर्माची गरज इथे पडत नाही, त्यामुळे हे काय होणार आहे, अकर्मक क्रियापद होणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, मुले शाळेत जातात या वाक्यात कर्ता ओळखण्यासाठी कोणता प्रश्न विचाराल, तर या ठिकाणी ऑप्शन 3 बरोबर येणार आहे, जाणारे कोण. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. कर्ता शोधण्याची अचूक पद्धत या ठिकाणी दिलेली आहे बघा,
मूळ धातू काय आहे? जा. जा हा मूळ धातू आहे, त्याला नारे हे काय करायचं आहे? याने प्रश्न विचारायचा आहे. जाणारे कोण? तर मूल किंवा मुले हे आपलं उत्तर येतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? मुले शाळेत जातात या वाक्यात कर्ता ओळखण्यासाठी जाणारे कोण असा प्रश्न विचारायचा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. मला पपई आवडते. वाक्यातील कर्ता ओळखा. तर या ठिकाणी कर्ता आहे पपई. ऑप्शन 2 बरोबर आहे. आवडणारी कोण? तर पपई. अशा वाक्यामध्ये ज्याची आवड असते तोच कर्ता असतो. मला हा काय आहे? या ठिकाणी कर्ता नाही आहे, तर ते चतुर्थीचे रूप आहे. त्यामुळे पपई हे काय येणार आहे? कर्ता येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. संयुक्त क्रियापद कसं तयार होतं ते सांगायचं आहे. तर संयुक्त क्रियापद तयार होण्यासाठी धातू साधित आणि आपल्याला सहाय्यक क्रियापदाची गरज असते. ऑप्शन 1 बरोबर आहे. धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद या दोन्हींनी मिळून संयुक्त क्रियापद तयार होत असतं. या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. जेव्हा धातू साधित म्हणजे मुख्य अपुरी क्रिया आणि सहाय्यक क्रियापद मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. उदाहरणार्थ खेळू लागला या ठिकाणी काय झालेलं आहे? धातू साधित आणि संयुक्त क्रियापद दोन्ही आल्यानंतर काय झालेलं आहे? संयुक्त धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद आल्यानंतर संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. ही गाडी आम्ही पुण्यातून मागवली. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आहे ऑप्शन 1. इथे या ठिकाणी एक ऑप्शन गेलेला आहे, त्यामुळे ऑप्शन 1 आपलं इथं बरोबर धरायचं आहे. साधित क्रियापद. साधित क्रियापद आपलं बरोबर आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण बघा. मागवली हे काय आहे? मागे या अवयवापासून साधलेले किंवा बनवलेले आहे. जे क्रियापद नाम विशेषण किंवा अवयवापासून बनते त्याला आपण साधित क्रियापद असं म्हणतो. त्यामुळे हे काय होणार आहे? वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कसला येणार आहे? तर साधित क्रियापद येणार आहे. प्रश्न क्रमांक 13. कर्त्याला क्रिया करणे जेव्हा शक्य असते तेव्हा डॅश डॅश क्रियापद होतात. तर तेव्हा शक्य क्रियापद होतं. ऑप्शन 2 बरोबर आहे. आता शक्य क्रियापद काय कसं ओळखायचं? तर त्या ठिकाणी कर्त्याच्या अंगी सामर्थ्य आहे किंवा त्याला क्रिया करणे शक्य आहे असा बोध जर वाक्यामध्ये होत असेल तर तेव्हा त्याला आपण शक्य क्रियापद असं म्हणतो. यात धातूला व हा प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे मला काम करवते अशा प्रकारचे जे वाक्य असतात तर ते कसले असतात? शक्य क्रियापदाचे असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. शक्य क्रियापदाचे वाक्य ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला शक्य क्रियापदाचं वाक्य ओळखायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 3. आईला आता चालवते. हे काय? म्हणजे आईला एखादी गोष्ट करणं शक्य होत आहे हे जेव्हा त्या वाक्यातून सांगितलं जातं तेव्हा ते शक्य क्रियापदाचं वाक्य असतं. या ठिकाणी चालवते यातून आईला चालणे आता शक्य आहे म्हणजे शारीरिक सामर्थ्य आईमध्ये आहे असा बोध होतो, म्हणून हे शक्य क्रियापदाचं वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. शिक्षकांनी मुलांना हसविले या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी येणार आहे ऑप्शन 2 प्रयोजक क्रियापद. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. तर या ठिकाणी कर्ता हा कोण आहे? शिक्षक आहे. आणि कर्ता स्वतः क्रिया न करता काय करत आहे? दुसऱ्याकडून क्रिया करून घेत आहे. म्हणजे या ठिकाणी शिक्षक स्वतः हसत नाही आहेत तर मुलांना हसवत आहेत. म्हणजे क्रिया कोणाकडून करून घेत आहेत? मुलांकडून करून घेत आहेत. या ठिकाणी प्रेरणा किंवा कारण असल्यास काय होतं? प्रयोजक क्रियापद येतं. शिक्षक स्वतः क्रिया करत नाहीत तर मुलांकडून करवून घेत आहेत, म्हणून ते कसलं येणार आहे? प्रयोजक क्रियापद येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. मावशीने मुलीला खेळवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर हे असणार आहे प्रयोजक क्रियापद. ऑप्शन 2 बरोबर आहे. मावशी स्वतः खेळत नाही आहे तर ती मुलीला खेळण्याची प्रेरणा देत आहे किंवा तिच्याकडून क्रिया करवून घेत आहे, म्हणून हे काय येणार आहे? प्रयोजक क्रियापदाचं वाक्य येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. कोणत्या क्रियापदातील धातू निश्चितपणे सांगता येत नाही? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2 अनियमित क्रियापद. ऑप्शन 2 बरोबर आहे. या अनियमित क्रियापदामध्ये आहे, नाही, पाहिजे, नको, न लगे यांसारख्या क्रियापदांचे मूळ धातू निश्चितपणे सांगता येत नाहीत. त्यांना गौण किंवा अनियमित क्रियापदे असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. सूर्य उगवल्याबरोबर सगळीकडे उजाडले क्रियापद ओळखायचं आहे. तर हे आहे भावकर्तृक क्रियापद. आता या भावकर्तृक क्रियापदामध्ये उजाडले या क्रियापदात स्वतंत्र कर्ता नसून काय होतो? क्रियेचा भाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तोच क्रियेचा भाव जो असतो तो कर्ता बनून आलेला असतो. त्यामुळे अशा वाक्यांना आपण भावकर्तृक क्रियापद असं देखील म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. तो पुण्यात स्थिरावला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे आहे साधित क्रियापद. ऑप्शन 2 बरोबर आहे.
स्थिर या विशेषणापासून स्थिरावला हे क्रियापद या ठिकाणी बनलेलं आहे, म्हणून ते काय आहे, विशेषण साधित क्रियापद आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. क्रिया सोसणारे काय असते, तर ते कर्म असते. ऑप्शन 3 बरोबर आहे. कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते किंवा जो ती क्रिया सोसतो त्याला व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं, कर्म असं म्हटलं जातं. त्यामुळे क्रिया सोसणारे कोण असते, कर्म असते. आता आपण हे सगळं शॉर्ट फॉर्ममध्ये बघणार आहोत, शॉर्टमध्ये. तर या ठिकाणी बघा, क्रियापद ओळखण्याची ही स्मार्ट पद्धत आपण इथे घेतलेली आहे. आता इथे आपल्याला एक 4 प्रश्न देतात, त्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे कोणतं क्रियापद आहे. वाक्यात कर्ता सोडून दुसरी व्यक्ती किंवा वस्तू क्रिया जर सोसत असेल तर त्याचं होय जर उत्तर असेल तर ते काय येणार आहे, सकर्मक क्रियापद. आणि वाक्यात कर्ता सोडून दुसरी व्यक्ती किंवा वस्तू क्रिया सोसत नसेल तर ते कसलं येणार आहे वाक्य, अकर्मक क्रियापदाचं येणार आहे. पुढे बघा, कर्ता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून जर क्रिया करवून घेत असेल तर ते काय होणार आहे, प्रयोजक क्रियापद होणार आहे. उदाहरणार्थ, आईने मुलाला हसविले, म्हणजे आई स्वतः क्रिया करत नसता ती कोणाकडून करून घेते, मुलाकडून क्रिया करवून घेते, त्यामुळे ते प्रयोजक क्रियापद येणार आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा, कर्त्याला स्वतः क्रिया करणे जमत आहे किंवा नाही, हा प्रश्न आपण बघायचा आहे. तर या ठिकाणी आता आपण मगाशीच प्रश्न बघितलेला होता की आईला आता चालवते, म्हणजे आईला स्वतःला क्रिया करणे शक्य आहे, त्यामुळे ते काय येणार आहे, शक्य क्रियापद येणार आहे. म्हणजे एका कर्त्याला ती क्रिया जर स्वतः करणे शक्य होत असेल किंवा त्याच्यात ते सामर्थ्य असेल त्यावेळी आपण तिथं शक्य क्रियापद देऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, वाक्यात मूळ कर्ता दिसत नाही आणि क्रियेचा भावच कर्ता आहे, तर त्यावेळी काय होतं, भावकर्तृ क्रियापद येतं. उदाहरणार्थ, मळमळते, उजाडले, सांजावले, अशा प्रकारे ती क्रियापदं असतात. तर हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.